तर गाईज आज मरता मरता वाचलो आम्ही, कसं ते सांगतो तुम्हाला पुढे. तर राम राम मंडळी, मी तुमचा लाडका ब्लॉगर गोविंद आणि आज तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम माझ्या गावचा रस्ता. हे बघा, आमच्या गावचा रस्ता एवढा भंगार झालाय, ते कॉन्ट्रॅक्टर बी कुठे पळून गेले, आमचा आमदार बी झोपलाय. नंतर आम्ही निघालो एक 800 वर्ष जुन्या मंदिराच्या दर्शनासाठी. कोणता आहे ते मंदिर माझ्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला. वाटेत जाता जाता हरे के शहारे खाटू श्याम बाबा हमारेचं मंदिर दिसलं, दर्शन केलं जायचं आणि निघालो पुढच्या प्रवासासाठी. पण जाता जाता इथं रस्ता आम्हाला दिसला बंद. मग काय पुढं रस्ता दिसना, कोणी इकून बघितलं तर श्रावणला दिसला रस्ता. मग एवढ्या पांदन रस्त्यानं चालवली बघा गाडी आम्ही, किती खराब दिसायला रस्ता पहा तुम्ही. ते कच्चा रस्ता कसा बसा पार केला, पण खरी कसोटी आता होती. आता आम्हाला रेल्वेच्या पटरीवरून गाडी घालायची, गाडी कशी तरी घातली श्रावण, पण आता ती गाडी समोरही जायना गेली मागे निघना गेली. आता एवढी परेशानी झाली, आम्हाला वाटलं कुठे रेल्वे येते काय केलं, आम्हाला एवढी ती काय की लई टेन्शन आलं बाबा, गाडीच मागे जायना गेली. तर गाय रस्ता बंद असल्यामुळे आम्ही चलो आता वापिस. हे पहा, मग कशी तरी उचलून काढली गाडी आणि आम्ही निघालो आता मंदिराच्या दर्शनासाठी दुसऱ्या रस्त्यावर. कमानीवरून तुम्हाला कळत असलं आम्ही कोणत्या मंदिराच्या दर्शनासाठी चालतो. वाटत जाता जाता आम्हाला म्हशी दिसल्या, तर आल्यावर मला वेगळंच चित्र दिसलं, कोणतरी झाडावर पण वायू घातले. आता काय लोक बा काही करायचं. मग शेवटी आपण पोहोचलो आपल्या मंदिराच्या जवळ. इथं बी मला भेवट लागली, श्रावण्या कुठे गाडी मधात घालते काय की. इथं आल्यावर नदीमध्ये मंदिर शोधलं, पण मंदिरच दिसना. सगळीकडे बघायलो, इकडं बघालो तिकडं बघालो, पण मंदिर कुठंच दिसना चले. आम्ही तर इंटरनेटवर रील बघले होते की 800 वर्ष जुनं मंदिर इथंच आहे, गणपती बाप्पाचं मंदिर आहे 800 वर्षात जुनं, ते या नदीमध्ये आहे म्हणून. बराच वेळ झाला इथे येऊन मला, पण तरी अजून मंदिर सापडत नाही. कुठं आहे मंदिर तेच बघायला कोहळ झालं. मग इथं आल्यावर इथल्या लोकांना आम्हाला सांगितलं की नदीमध्ये मंदिर आहे ते. आता मंदिर दिसत नाही, मंदिर उन्हाळ्यामध्ये दिसतंय. काय राव, आमची बेजारी झाली. मग इथं येऊन गणपती बाप्पाचं तर दर्शन झालं नाही, भोलेनाथ बाबाचं दर्शन घेतलं आणि निघालो गावाकडे. जाऊ द्या म्हणलं, आज सगळा मूड ऑफ झाला. बाय गाईज, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.